तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी सोमवारी जे एक्झॉटिक गप्पी मागवलेले ते आलेले आहेत आणि मी आत्ताच जस्ट घेऊन आलो आणि आता लगेच ब्लॉग सुरू केला आहे. तर सोमवारी ते ऑर्डरला पडले आणि आता शुक्रवार 4 दिवस झाले ते ट्रॅव्हलच करतात. तर आता ते ओपन करून बघूया जिवंत आहेत की मेलेले आहेत ते. तर हे पार्सल आहे. तर मित्रांनो, आता पार्सल मी इथे आणलं आहे आणि आता हे फोडून बघूया त्यात किती मासे जिवंत आहेत आणि किती मेलेत ते. टोटलची कॉस्ट पडली मला 1400 रुपये त्या माशांची, ट्रॅव्हल सकट, कुरिअर सकट सगळा खर्च. तर आता फोडून बघूया. तर मित्रांनो, आता मासे सगळे काढलेले आहेत आणि टोटल 14 मासे आहेत, म्हणजे 7 पेअर आहेत. आता हे ॲक्लिमेट करत ठेवलेत. आता सगळे टप असेंबल केलेले तिथे. ह्याच्यामध्ये आता तात्पुरते तरी ह्याच्यात सोडायचे आहेत. नंतर मग मी फ्रीज वगैरे आणून गणपतीपर्यंत त्या फ्रीजमध्ये सेटअप चांगला करून त्या फ्रीजमध्ये ब्रीडिंग करणार त्यांचं. तर असं सगळं प्लॅनिंग आहे. पण आता एक 15-20 मिनटं असू त्याच्यात ॲक्लिमेट होते चांगले नीट, मग तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, आता मी सगळे मासे ह्या टपात असे असेंबल केलेत आणि जरा उड्या मारतो त्याच्यामुळे पाट वगैरे असं जाळे वगैरे आणून ठेवलं त्याच्यावरती. आणि अजून एक पेअर आहे ना, ती बाहेर ठेवली, ती पण तुम्हाला दाखवतो जरा 2 मिनटं फक्त नंतर. तर मित्रांनो, एक जी पेअर आहे ना, ती मी ह्या फ्रीजमध्ये ठेवली आता तात्पुरती. ही बघा, ही पर्पल वेरी डंबो ड्रॅगन आहे, नाही सॉरी रेड चिली मॉस्को आहे ही. आणि त्यावरती जरा पागोळीचं पाणी वगैरे गळणार आहे. ते सगळं इथं जरा ताडपत्री टाकून सगळं नीट करायचं. आणि इथे मित्रांनो अजून फ्रीज, अजून 5-6 फ्रीज ते अजून असेंबल करायचे आहेत. हा एक फ्रीज झाला आहे. तिकडे एक फ्रीज आहे, आपल्या त्या साईडला एक फ्रीज आहे पण त्यात रेग्युलर गप्पी आहेत. आणि तिथून 6 फ्रीज आणायचे आपल्याला. तर मी ते भंगारवाले आहेत त्यांना सांगून ठेवलं, त्यांच्याकडे फ्रीज आहेत पण त्यांना अजून ते पत्रे भेटलेले नाही आहेत ना, त्याच्यामुळे तर त्यांनी काय प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत ना, त्या अशा फ्रीजचा चौकून वगैरे करून ते आत ठेवलेत. तर ते काय बोलतात, जर का फ्रीज काढले तर बॉटल सगळ्या होऊन जातील पाऊस वगैरे पडला तर त्याच्यामुळे सगळा विषय आहे. तर फ्रीज आणीन मी एक 5-6 दिवसात आणीन, किंवा त्यांची जेव्हा रिकामी होतील तेव्हा आणीन मित्रांनो. आणि आपला इथे एक सेटअप आहेच. हा इथे एक फ्रीज आहे, त्याच्यामध्ये पण मी इम्पोर्टेड आणलेले पण ते अनफॉर्च्युनेटली मेले कशाने तरी. आणि ह्याच्यात एक कोब्रा गप्पी आहेत, पण त्यातल्या भरपूरसे मासे पक्षी घेऊन गेले. आणि ह्याच्यात आहेत भरपूर. आता फक्त पावसाळा चालू आहे म्हणून ह्याच्यावरची जाळी काढून ठेवली आहे मित्रांनो. आता जसं पावसाळा जाईल ना, तर ह्याच्यावरती परत एक जाळी उभी करणार आहोत आणि ते पण सगळं पॅक करून तिकडे फ्रीज येतील ते पण सगळे पॅक करून ठेवणार आहोत ब्रीडिंगसाठी. आणि मी आता सांगतो तुम्हाला एक अपडेट, मी 5 फुटाचा फिश टँक आहे तो करायला दिलेला आहे. आता एक 2-3 दिवसात मला भेटून जाईल तो. आणि उद्या कोल्हापूरला पण त्याचे जरा ते हॉस्टेल सोडायचे ते पण बोलायचं. उद्याचा ब्लॉग, परवाचा ब्लॉग पण भारी असेल. हा ब्लॉग उद्या अपलोड होईल. आणि मी मासे कुठचे मागवले त्यांची प्राईस मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ते बघा तुम्ही. आणि जर का तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर आर्यन गप्पीसोबत कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचा देईन खाली. तर करूयात ह्या ब्लॉगचं देईन. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.